मराठवाड्यात दूध धंदा वाढवण्यासाठी तिथल्या राजकारण्यांनी कधीच जाणीवपूर्वक प्रयत्न केले नाहीत। पर्यायानं इथं पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे दूध धंदा कधीच रुजला नाही। तिथल्या बाजारात त्याची मागणीही फारशी वाढली नव्हती। पण आज मराठवाड्यात वाढत्या शहरीकरणामुळे दुधाची मागणी वाढू लागली आहे। ही गोष्ट लक्षात घेऊन तरुण मंडळी या व्यवसायात आधुनिकता आणू पाहते। नांदेडच्या डॉक्टर विश्वास कदम यांनी श्रीधारा दूध या ब्रँडखाली गेल्या 3 वर्षांपासून दूध संकलन प्रक्रिया आणि वितरणाचा व्यवसाय सुरू केलाय। जेमतेम 1400 लिटरच्या संकलनावरून सुरू झालेला व्यवसाय 3 वर्षात 15,000 लिटरच्या संकलनावर पोहोचलाय। आज आपण नव्यानं रुजत असलेल्या या डेअरीची पाहणी करण्यासाठी नांदेडला जाणार आहोत। वडिलांचा मूळ व्यवसाय बांधकाम क्षेत्राचा असताना तरुण असलेल्या डॉक्टर विश्वास कदम यांचे शिक्षण एमकॉम MBA मधून PhD झाली असताना त्यांनी नोकरीपेक्षा शेतीपूरक व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला। सुरुवातीस सोयाबीन किंवा ऑइल मिल सारखे प्रकल्प उभारण्याचा विचार डॉक्टर कदम यांनी केला। मराठवाडा दुग्ध व्यवसायात मागे आहे। शेतकऱ्यांचा जोडधंद्याचा आपल्या उद्योगाला फायदाच होईल म्हणून दुधावर प्रक्रिया करणारा उद्योग करण्याचे त्यांनी ठरवले। कात्रज डेअरी आहे, कात्रज डेअरीला आम्ही व्हिजिट दिली। त्याच्यानंतर काही छोटे युनिट होते, मिल्क प्रोसेसिंग प्लांट होते, त्या प्लांटला आम्ही व्हिजिट दिली। बघितल्यानंतर पूर्ण स्टडी केल्याच्यानंतर आम्ही पूर्ण त्याची माहिती घेतली। त्याच्यानंतर बँकेचं लोन प्रपोज करून आम्ही इथे प्लांटला 2013 मध्ये चालू केलं। इसवी सन 2013 मध्ये आम्ही जेव्हा चालू केलं त्याच्या अगोदर आम्ही एक सर्वे केला होता की आपल्या एरियामध्ये दूध किती आहे, शेतकऱ्यांना आपण कशी मदत करू शकतो। साधारणतः तेव्हा 22,000 लिटर दूध होतं। आम्ही इथे त्या हिशोबाने आम्ही इथे 50,000 लिटर कॅपॅसिटीची ही डेअरी इथे उभारली आहे। आम्ही जसं डेव्हलपमेंट करत म्हणजे छोट्या पद्धतीने आम्ही डेव्हलपमेंट करत गेलो आणि सुरुवातीला पहिल्या दिवशी आमच्याकडे 1400 लिटर दूध होतं आणि आज घडीला आमच्याकडे 20,000 लिटर दूध आहे। डॉक्टर कदम यांनी सुरुवातीस कात्रज पश्चिम महाराष्ट्रातील काही छोट्या मोठ्या दुग्ध प्रकल्पांना भेटी देऊन अभ्यास केला आणि बामणी येथे स्वतःच्या 10 एकर जमिनीवर बँकेकडून 2 कोटीचे कर्ज घेऊन विमल फूड प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची 13 मे 2013 रोजी स्थापना करून श्रीधारा डेअरी सुरू केली। प्लांट चालू केल्याच्या नंतर जेव्हा आम्हाला दुधाची आवश्यकता भासत होती, आम्ही प्रत्येक जागी कलेक्शन सेंटर उभे केले होते। मग दूध वाढवण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, ज्यामध्ये शेतकऱ्यांना जोडधंदा चांगला होईल आणि त्यांना याच्यामध्ये भरपूर फायदा होईल या हिशोबाने त्यांनी रात्र शाळा घेतली। त्यामध्ये आम्ही त्यांना जनावरे कोणती घ्यावीत, त्यांचं पालनपोषण कसं करावं याची सर्व माहिती दिली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही जनावरांचं मोफत तपासणी व त्यासोबत मोफत औषधीसुद्धा देत होतो। अशा प्रकारे आम्ही शेतकऱ्यांना होईल त्या प्रकारे जेवढ्या जास्त प्रमाणे मदत करता येईल तेवढ्या जास्त प्रमाणात मदत करतो। डेअरी सुरू करण्याअगोदर परिसरातल्या गावोगावी भेटी देऊन दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचा अभ्यास केला। कार्यशाळा, जनावरांची आरोग्य तपासणी शिबिरे व मोफत औषधे देऊन डेअरीची माहिती दिली। दुग्ध व्यवसायासाठी शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज मिळवून दिले। 300 गायी म्हशी स्वतः शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले। 3000 शेतकऱ्यांना डेअरीपर्यंत दुग्ध आणण्यासाठी जवळपास 50 दुग्ध संकलन केंद्र उभी करून दिली। सध्या दररोज 20,000 लिटर दूध डेअरीवर येते। त्या दुधावर प्रक्रिया करून 200 ग्राम, 250 ग्राम व 500 ग्राम दूध प्लॅस्टिकच्या पॅकेटमधून श्रीधारा दूध या नावाने विक्री होते। आज घडीला आमच्याकडे आमचे 45 सेंटर व 4 BMC या माध्यमातून आमच्याकडे 20,000 लिटर दूध रोज येतं आणि दूध आल्याच्या नंतर सर्वप्रथम ते लॅबोरेटरीमध्ये जातं, चेक होतं। तिथे विविध प्रकारच्या चाचण्या घेतल्या जातात। त्यामध्ये काही साखर वगैरे आहे का, दुसरी कोणती काही भेसळ आहे का, या सर्व चाचण्या घेतल्याच्या नंतर दूध तपासणी पूर्ण झाल्यानंतर जेव्हा ओके म्हणून आमचं केमिस्ट सांगतो त्यानंतरच दूध पुढे जातं। पुढे झालेलं दूध हे डंपमध्ये पडलं जातं। गाईचं दूध वेगळं आणि म्हशीचं दूध वेगळं घेतलं जातं। त्याच्यानंतर ते प्रोसेसला जातं। होमोजेनाइज, पाश्चराइज हे सर्व त्यामध्ये प्रोसेस ज्या आहेत त्या सर्व प्रोसेस होतात। वेगवेगळ्या पदार्थाला लागणाऱ्या वेगवेगळ्या बॅच बनतात आणि त्या प्रकारे सर्व पदार्थ इथे बनतात। या सकस दुधाला बाजारात चांगली मागणी आहे। श्रीधारा डेअरीला 3 वर्ष पूर्ण झाली। नांदेड जिल्ह्यात हिंगोली लगत असलेल्या तेलंगणातही दूध विक्रीसाठी जाते। डेअरीकडे स्वतःची 6 वाहनेही आहेत। 2014 मध्ये श्रीधारा डेअरीला ISO मानांकनही प्राप्त झाले आहे। डॉक्टर कदम यांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर
दुधापासून तयार होणारे श्रीखंड, दही, मसाला ताक यासारखे पदार्थ बाजारात आणायचे आहेत. सध्या डेअरीत तूप व लस्सी बनवली जाते. साधारणतः बघता आम्ही शेतकऱ्यांना 6 रुपये 50 पैसे प्रति फॅट एवढा दर देतो. आणि आपण जर बघितलात तर महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये फार कमी किमतीने दूध खरेदी होते. म्हणजे 17 रुपये 18 रुपये असे दर आहेत. आम्ही सर्वात जास्त दर देतो. सर्वात जास्त दर देण्याचा उद्देश असा आहे की शेतकऱ्यांना व्यवसाय करताना काहीतरी, म्हणजे त्यांना मागे काहीतरी उरावं, त्यांना याच्यामध्ये एक चांगलं प्रोत्साहन भेटावं, त्यांना सुद्धा लक्षात यावं की याच्यामध्ये आपला फायदा आहे. 13 ते 14,000 लिटर दुधाची पॅकिंग होते आमच्याकडे. पॅक झालेलं दूध हे नांदेड, हिंगोली, निझामाबाद, आदिलाबाद अशा विविध भागी विक्रीला जातं. आणि बाकीचं जे उर्वरित दूध आहे हे दूध आम्ही बाय प्रोडक्ट्स वगैरे जे आहेत आमच्याकडे सध्या लस्सी, तूप आणि फ्रेश क्रीम असे आम्ही बाय प्रोडक्ट बनवतो. हे त्यासाठी वापरलं जातं. डॉक्टर कदम सांगतात की गेल्या वर्षी श्रीधरा डेअरीतून 11 कोटींची उलाढाल झाली. 3 वर्षापासून चाललेल्या ह्या प्रकल्पामुळे 3000 शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. यातून श्रीधारा दूध प्रकल्पाची वाटचालही यशस्वी सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत 3 ते 4 रुपये जास्त दराने प्रति लिटर दुधाची खरेदी केली जाते. श्रीधारा दूध डेअरीवर 25 कर्मचारी 3 शिफ्टमध्ये काम करतात. माझ्याकडं सरासरी 1100 लिटर टायमाला दूध, एका टायमाचं दूध संकलन करतो. आणि जे शासकीय डेअरीचे थोडं कारभार विस्कळीत असल्यामुळे आणि साहेबांच्या डेअरीमुळे आम्हाला चांगला प्रतिसाद भेटतो आणि दुधाला पण व्यवस्थित भाव भेटतो. आणि दोन्ही टायमाचं सरासरी माझं 2200 लिटर दूध संकलन होते आणि संपूर्ण दूध आम्ही श्रीधाराला देतो. 2 म्हशी आहेत. मी श्रीधाराला दूध टाकतो. माझा फायदा खूप झालेला आहे डेअरीकडून. माझ्यापाशी 5 लिटर मी दूध टाकत आहे. 2 जनावरचं 10 लिटर दूध टाकत आहो. श्रीधारा डेअरीकडून माझा खूप फायदा झालेला आहे. माझ्या हप्त्याला माझे पेमेंट समजा एका महिन्यात 3 हप्ते होते, तर 3 हप्ते मला समजा पेमेंट एक भेटते. याच्याकडून खूप फायदा झालेला आहे माझ्या डेअरीचा. मला सकाळ संध्याकाळ टाईम बी जास्त लागत नाही आणि शेतातले दोन्ही कामं पण होतात. आणि त्यात कसं आहे, डेअरीवर दूध दिल्यामुळं माझ्या पोराच्या शिक्षणाचा खर्च पण भागत आहे. शेताचा एक टाईम पैसा येते, ते 12 महिने पैसा पुरत नाही. नेहमी फीस द्यायला शाळेचे पैसे लागतात, थोडी फीस बी वरच्यावर भागती आणि शेतातले कामं पण होतात. मग आणि एका म्हशीचं दूध असून मला 2000 रुपये ते 2200 रुपयापर्यंत महिना हप्त्याला भेटते 10 दिवसानंतर. नांदेड जिल्ह्यात पूर्वी रिलायन्स व दिनशॉ कंपनीशी संलग्न दूध विकास केंद्रे होती, मात्र ती केंद्रे बंद झाली आहेत. पर्यायानं ते सर्व दूध श्रीधारा डेअरीला येते. दुष्काळाची परिस्थिती असताना नांदेड जिल्ह्यात एकमेव असलेल्या या डेअरीला अत्यंत चांगला प्रतिसाद आहे. यातूनच डॉक्टर कदम यांची यशस्वी वाटचाल सुरू आहे. संतोष जोशी, साम टीव्ही, नांदेड.